पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आणि त्याच ठिकाणी जे आहे ते पर्यटनासाठी नांदेड येथील लोळगे दाम्पत्य फिरण्यासाठी गेले होते. ती संपूर्ण घटना जे साक्षीदार ते झाले त्यांनी ती घटना बघितली नाही, मात्र ऐकली. आपल्यासोबत कृष्णा लोळगे आहेत. काय सांगाल, तुम्ही सुद्धा त्याच घटनास्थळी फिरायला गेले होते, नेमका तो अनुभव कसा होता? तुम्ही काय बघितलं, काय ऐकले, सविस्तर? आम्ही जिथं हे घटना झाली तिथं आम्ही 1-1.5 तास त्या घटनास्थळीवर आम्ही फिरू लागलो. म्हणजे ॲक्टिव्हिटीज वगैरे करत होतो, फोटोज वगैरे क्लिक करत होतो. आणि 1-1.5 तासानंतर आम्हाला थोडं वाटलं की आता अजून बाकीचे पण हे राहिले तिकडे जावं, म्हणून मग आम्ही निघालो. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमचा फर्स्ट घोडा आमचाच होता, आमच्या दोघांचा एक एक घोडा होता. आम्ही निघाल्यावर ताबडतोब म्हणजे आम्ही एकटेच निघालो, कोणीच नव्हते तिथं. आम्ही थोडंसं खाली गेले की आम्हाला आवाज आला. आम्ही तिथल्या लोकलनं काय केलं, आम्हाला खाली ताबडतोब तिथून सर केलं, आम्हाला खाली नेलं. तिथं खाली नेऊन मग आमचे ड्रायव्हर आले, आम्हाला गाडीत बसले. आणि मग रूमला गेल्यावर कळालं आम्हाला की आहे ना, हे जे आवाज आलता ते आतंकवादी अतिरेक होता. आतंकवादी अतिरेक आम्हाला एकदम सन्नाटा पडला, म्हणजे एकदम असं भिलो आम्ही. आणि भिल्यावर लगेच आम्ही काय केलं, मग लगेच विचारपूस केली काय काय नाही. कारण आम्हाला एक डाऊट आला की एवढे आर्मी वगैरे आले, ते सगळे चॉपर वगैरे जाऊ लागले. आम्ही लगेच मग घरी संपर्क साधला, आमच्या टूरवाल्याला संपर्क साधला की असं असं झालेलं आहे. मग त्यांनी काय केलं, आम्हाला हॉटेलमध्ये एक दिवस स्टे केला. सकाळी सकाळी आम्ही श्रीनगरसाठी निघालो, नंतर गुलमर्गसाठी. जेव्हा तुम्ही तिथे गेले होते, जेव्हा तुम्ही फोटो काढत होते, एन्जॉय करत होते, तेव्हा साधारणपणे तिथे किती लोक असतील अंदाज? एक 3-1 हजार पब्लिक होती. कारण ते खूप मोठं आहे, भयंकर मोठं आहे. आणि एका ठिकाणी नव्हती पब्लिक, जागा ठिकाणी होती. समजा फैललेली होती अशी 3-4 हजार पब्लिक असेल तिथं त्या टाईमला. तुम्ही जे त्या घटनास्थळावरून बाहेर निघाले, तुम्हाला आवाज आला, तेव्हा तुमच्या मनात काय भावना आली? म्हणजे काय वाटलं होतं आवाज ऐकून? तर आवाज आला, आता तिथं सगळं आता काश्मीर मला तर सगळं आर्मी वगैरे राहतात, आम्हाला वाटलं आला असेल काय, तेवढं असं लक्षात आलं नाही. मग जेव्हा ते खाली आल्यावर कळालं की हे आतंकवादी झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही अजून भिलो. आपल्यासोबत साक्षीत आहेत. तर काय सांगाल, तुम्ही सुद्धा तिथे गेला होता, तिथे फिरला होता, काय तिथला अनुभव सांगा? अनुभव तर भयंकरच होता. आणि एवढ्या जणांचं प्राण गेलं हे काय चांगली गोष्ट नाहीये. ते सगळ्यांचेच घरचे वाट बघत असतील, असंच जसं आज आम्ही आलो तसं सगळ्यांचेच घरचे अशी वाट बघत असतील की आता येतील बाबा. ते एकदम अशी बातमी एकदम हे झाली तर कळाल्यावर सगळ्यांना त्रासच होत असेल. जेव्हा तुम्ही तिथे फिरत होता, वावरत होता, तेव्हा काही अशी जाणीव झाली का काही घटना होणार आहे, अशी काही संशय आला कोणा दोघापैकी का? नाही, संशय कोणावर आला नाही. माणूस एकदम असं हॅपी म्हणून एन्जॉय करायला जाते, रिलॅक्स होतो. आणि एकदम ते तसं झाल्यामुळं मग आम्हाला त्याच्यानंतर काही एन्जॉयमेंट झालीच नाही. आम्ही घाबरतच होतो सतत. जेव्हा जेव्हा तिथे बाहेर निघायची गोष्ट म्हणजे असं विचार आला तेव्हा भीती वाटत होती. बरं, आम्हाला सांगा, ज्या पद्धतीने घटना घडली, सातत्यानं जे आहे ते असे हल्ले होताना पाहायला मिळतात, भारत सरकारनं काय केलं वाटतं? सरकार तर आता त्यांच्या पद्धतीनं करतच आहे. आम्हाला मोदी सरकारवर भरपूर विश्वास आहे. त्यांनी त्यांच्यानुसार जे पाऊल टाकल ते आम्हाला मान्यच राहील. आणि ते त्यांच्या परीनं करतात. कारण ज्या दिवशी घटना झाली ताबडतोब श्रीनगरला अमित शहा जे आले, दुसऱ्या दिवशी पहलगामला जे आले, त्यांनी जे करेल ते आम्हाला विश्वास आहे त्याच्यावर. निश्चित आपण बघतोय हे कृष्णा लोळगे आणि साक्षी लोळगे होते आपल्यासोबत. कृष्णा लोळगे यांचे वडील आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीने घटना घडली, की टीव्हीवर पाहिली आणि तुमचा बराच वेळ संपर्क झाला नाही अशी माहिती मिळते. मधल्या काळात काय येऊन गेलं मनात? मधल्या काळात अशी घटना झाल्यानंतर टी व्हीवर मी जेव्हा बातमी बघितली, वारंवार कृष्णासोबत कॉन्टॅक्ट करायची कोशिश केली, पण कॉन्टॅक्ट काही झाला नाही. तेव्हा असं पूर्ण घाबरून गेलं आमचं सगळं कुटुंब, आमचे सगळे भाऊ आणि सगळे टेन्शनमध्ये होते की फोन का लागत नाही, फोन का लागत नाही. मग जेव्हा ते हॉटेलच्या रूमवर आले, त्याला वायफाय जेव्हा चालू केला, मग तेव्हा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग थोडं बरं वाटलं. पण बरं वाटलं आणि पुन्हा एकदम खुशी बी झाली आणि थोडं गंभीर झाला की आपल्या मुलाचं सध्या जर आपण सुखरूप आहे असं कळलं. पण तिथे एवढे लोक वारले, किती लोक वारले हे काय कळलंच नाही. आणि त्यांचे मायबाप काय विचार करतात, जसं आम्ही कृष्णाबद्दल विचार करू लागलो, साक्षीबद्दल विचार करू लागलो, ते मला असं आमच्या मनात वाटलं आलं की बा आमच्यासोबत चांगलं झालं, पण देवानं त्यांच्यासंग का वाईट केलं, असं व्हायला नाही पाहिजे. असं झाल्यामुळं थोडं बहुत आम्हाला बी असं आज पण आनंद नाही, थोडा बहुत आनंद आहे, पण एवढा खूप काही आनंद नाही त्याच्यासोबतच.
बरं, तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीनं सरकार आता पावलं उचलतं, पाणी करार स्थगित केला आहे, अजून काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतं, अशी काही ठोस कारवाई केली पाहिजे का सरकार? ठोस कारवाई म्हणजे त्यांनी जे पाऊल उचलतात, आज चालू केलं म्हणतात, आम्ही बंद केलं म्हणतात, पण ते कंटिन्यू राहत नाही. मागं पण असं काही घटना झाली होती, पण आजपर्यंत ते पाणी बंद करतो, हे फलाने करतो, बिस्ताने करतो जे म्हणतात, पण आजपर्यंत काही घडलं नाही. असं ठोक पाऊल उचलत नाही. कारण पाकिस्तान हा छोटा देश आहे, काही एवढा मोठा राज्य नाही आपल्या महाराष्ट्रासारखं छोटं असं म्हणजे आयुष्यभर, पण त्याला तुम्ही का दबावात ठेवत नाही? कारण काय? कारण आपली भूक त्यांच्याकडून आहे की आपली त्यांची भूक आपल्याकडून आहे, हे कळत नाही आपल्याला. कारण आपला जे देश एवढा मोठा आहे, त्याने तर ताबडतोब अशा मुठ्ठीमध्ये राहायला पाहिजे. आपल्या त्या मुठीच्या बाहेर निघून चाललेत आणि आपण तेच वारंवार आपल्याला टेन्शन आहे की हे अतिरेकी वाढले, अतिरेकी घुसले, इथं मारपोट केली, तिथं मारपोट केली. आज आज फॅमिलीला रिलेशनमध्ये बायकासमोर त्यांच्या नवऱ्यांना मारलं. आज किती दुःखद घटना आहे. आणि त्यांचा जीव काय माहिती, अर्धी तर बाई तिथं वारली ना आज. तिला नवऱ्याला आज जे घटना बघून अर्धी तर बाई तिथं जागेवरच मरून गेली. त्यांनी हे घटना करा बाईला दूर ठेवली. तुम मोदी को बोल दे, हम तुम ते को नहीं मारेंगे, इसकुच मारेंगे, अशा बोलण्याच्या नाही, हे बरोबर नाही असं बोलण्याचं. निश्चित आपण बघतो हे होतं लोळगे दाम्पत्य, कृष्णा लोळगे आणि साक्षी लोळगे, जे ते फिरण्यासाठी गेले होते आणि त्यांनी आपल्यासोबत बोलताना थरारक अनुभव सांगितला. मात्र भारत सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजे आणि पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अशा सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केल्या.